आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 41,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण. भारतीय रेल्वेचा कायापालट होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत इतवारी स्थानकाचं नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक असं नामकरण. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. आणि ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ आजारानंतर निधन. भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीचं वाहक असून रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायापालट होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 41,000 कोटी रुपयांच्या खर्चानं देशभरात 554 रेल्वे स्थानकांचं पुनर्विकासाची, 1,500 रोड ओव्हरब्रिज, अंडरपासची आदींचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते. या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर कार्यक्षेत्रातील 12 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं भूमिपूजन तसंच 64 आरयूबी तर मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील 36 आरयूबींचं लोकार्पण याचा समावेश होता. तसंच नागपुरातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकासह आमगाव, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, राजनांदगाव, डोंगरगड, बालाघाट, शिवनी, नैनपूर, मंडला फोर्ट आणि छिंदवाडा या 12 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा यात समावेश आहे. देशात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानकांचा कायापालट होत असून हा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी समाधानकारक आणि ऐतिहासिक आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. नागपुरात या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव देण्यात आलं. इतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 12.39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपये वाढ करणं, राज्यात केंद्र पुरस्कृत पीएम-ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करणं, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देणं असे महत्त्वपूर्ण निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेत. राज्यात लघु वस्त्रोद्योग संकुल, मिनी टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याकरिता अनुदान देण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या योजनेनुसार राज्यात 1,800 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 36,000 प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात केंद्र पुरस्कृत पीएम-ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहनासंबंधीच्या FAME योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातल्या 23 महानगरपालिकांचा या योजनेत समावेश आहे. राज्यातील सर्व शिक्षक आणि राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि पेन्शन योजनेचे संरक्षण करावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा व्होट फॉर OPS नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबले यांनी केली आहे. शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 मध्ये सभागृहात सादर करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असं निवेदनात म्हटलं गेलं आहे. आज दुपारी अंतरवाली सराटी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत आपण आमरण उपोषण स्थगित करत असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं. मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे कलमांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जालना आणि बीड जिल्ह्यात तसंच छत्रपती संभाजीनगर शहरातील इंटरनेट सेवाही आज सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. अंबड रामसगाव बस आज सकाळी तीर्थपुरी इथं पेटवून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील संपूर्ण बससेवा पहाटेपासून बंद ठेवल्याचं विभागीय नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितलं. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं 3 दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन वर्धा इथल्या सामाजिक न्याय विभाग कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलं आहे.
या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं. या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळणार असून योजनांचा लाभ घेण्यासाठी ही मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनी उपयुक्त ठरणार असल्याचं प्रतिपादन घुगे यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं. उद्या राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8,609 कोटी 17 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात मांडल्यात. यात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईकरता 1,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद आहे. कृषीपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी वीज बिलासाठीच्या अनुदानासाठी 14.25 कोटी रुपयांहून अधिक तरतूद प्रस्तावित असून यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची मागणी विधानसभेत केली. दोन्ही सभागृहात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत झाला. या मान्यवरांना आदरांजली अर्पण करून दोन्ही सभागृहाचं आजचं कामकाज संपलं. कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी विरोधकांनी आंदोलन केलं. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज वयाच्या 72व्या वर्षी दीर्घ आजारानं मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस आणि मधुर गाणी गायली होती. नाम चित्रपटातील त्यांची गझल चिठ्ठी आई है, चांदी जैसा रंग तेरा, ना कजरे की धार, आहिस्ता कीजिए बातें, निकालो न बेनकाब अशी अनेक गीतं आणि गझल त्यांच्या गायनानं अजरामर झाल्यात. 1980 साली त्यांना पहिला अल्बम आहट प्रसिद्ध झाला. पंकज उधास यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पंकज उधास यांच्या निधनानं आपल्याला संगीत जगताचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आपली सहवेदना व्यक्त केली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला आहे. पंकज उधास यांचा जन्म गुजरातमध्ये 17 मे 1951ला जितपूर या गावी झाला. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पूर्व नागपुरातील भरतवाडा इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ई-लायब्ररी आणि सिमेंट काँक्रीट रोड प्रकल्पाचं काल भूमिपूजन झालं. नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्व नागपूरमध्ये सर्व सोयी सुविधांच्या माध्यमातून स्मार्ट विकास करण्याचा आमचा संकल्प आहे असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं. चंद्रपूर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड इथं आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गटानं यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर आज धडक दिली आणि आतील प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं. पीक विमा कंपनीनं पिकांचं नुकसान नोंदवण्यासाठी दिलेली वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक बंद करून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार नोंदविता आली नाही. त्यामुळे विमा कंपनी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यास तयार नाही. या विमा कंपनीला काळ्या यादीत टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून येत्या 7 मार्चपर्यंत लाभार्थी यादी देण्याचं आश्वासन दिलं. चंद्रपूर शहर मनपाच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोन निहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांची 14 पथके सातत्यानं कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तेला सील लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत कर वसुली अधिक काळापासून थकीत असल्यानं आणि वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न केल्यानं चंद्रपूर मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुरा वार्ड क्रमांक 1 आणि 2 इथल्या 13 नळधारकांची नळजोडणी खंडित करण्यात आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिनाचं औचित्य साधून सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भ साहित्य संघ आणि भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं 27 फेब्रुवारी रोजी स्मरण कुसुमाग्रजांचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त कुसुमाग्रजांच्या वीज म्हणाली धरतीला या नाटकाला केंद्रीभूत धरून सायंकाळी 6 वाजता विदर्भ साहित्य संघात विविध कार्यक्रम होतील. तर लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक सभागृहात नटसम्राट या नाटकाचा प्रयोग उद्या सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 41,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण. भारतीय रेल्वेचा कायापालट होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. आणि ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ आजारानंतर निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.